आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच दिवशी देशामध्ये संविधान लागू झालं होतं। कर्तव्यपथवर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं यांनी आपलं कौशल्य सादर केलं। याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्याची ताकद यांची शानदार झलक पाहायला मिळाली। कर्तव्यपथसह संपूर्ण दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। and a temple representing Ashtavinayak of Maharashtra. And over the Kartavya Path now is Prahar formation comprising Prahar formation led the reconnaissance vehicle HMRV. spirit of our Apache attack. सलामी मंच के सामने अब आ रही है भारतीय नौसेना की झांकी। झांकी की विषय वस्तु एंकर्ड इन ट्रेडिशन, सेलिंग इनटू सेल्फ रिलायंस और इनोवेशन है। और अब सलामी मंच के सामने पहुंच रहा है एनसीसी की छात्राओं जमा कर रही हैं। युवा शक्ति के माध्यम से राष्ट्र निर्माण में सबसे कष्टों के बाद अब बारी है भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत की झलकियों की, झांकियों की। सबसे पहले असम गांव, असम के पारंपरिक टेराकोटा शिल्पकारों का सबसे बड़ा केंद्र। की बलिदान गाथाओं को स्थान मिला है। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राज्यामध्ये पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये ध्वजवंदन केलेलं आहे। साताऱ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी ध्वजवंदन केलं। कोल्हापुरात प्रकाश आबिटकर यांनी, नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी, नाशकात गिरीश महाजन यांनी, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ यांनी, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांनी, सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी तर वाशिममध्ये दत्तात्रय भरणे यांनी ध्वजवंदन केलेलं आहे। इतर जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये शासकीय ध्वजवंदन यावेळेला केलेलं आहे। अमरावतीमध्ये मंत्री दादा भुसेंनी, अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी, बीडमध्ये बाबासाहेब पाटील यांनी, चंद्रपुरात डॉक्टर अशोक उईके यांनी, सोलापुरात जयकुमार गोरेंनी, जळगावात गुलाबराव पाटलांनी, धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांनी तर गडचिरोलीमध्ये आशिष जयस्वाल या मंत्र्यांनी ध्वजवंदन केलं। आणि या व्यतिरिक्त मुंबईमध्ये खास करून वेगवेगळ्या शासकीय वास्तूंच्या ठिकाणी आणि इतर पक्ष कार्यालयांच्या ठिकाणी त्या महत्त्वाच्या व्यक्तींनी ध्वजवंदन केलेलं आहे। मुंबईमध्ये पालिका आयुक्त भूषण गगराणींनी ध्वजवंदन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये मुंबईतल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। नवी मुंबईतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये यावेळेला ध्वजवंदन झालेलं आहे। शिवाय नवी मुंबईमध्ये पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं। कल्याणमध्ये पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते आणि उपस्थितीत ध्वजवंदन झालं, तर तिकडे नागपुरात संघ मुख्यालयात राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।